नमस्कार मंडळी, मी प्रदीप देशपांडे स्वागत करतोय तुमचं मार्गप्पाच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजच्या भागात आपण भेटणार आहोत सह्याद्रीचं जिवंत विश्वकोश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओंकार ओक यांना सह्याद्रीचं गुगल हे नाव मिळालं असलं तरी त्यांचं खरं यश वेगळंच आहे. गड किल्ल्यांच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावकऱ्यांशी जिव्हाळा जपणारा, ट्रेकर्सना मार्गदर्शन करणारा असा हा गडघाटांचा ह्युमन GPS. गर्दी आणि कचरा विरोधात सतत आवाज उठवणारा आणि पडद्यामागे राहूनही शेकडो लोकांना आधार ठरणारा हा ओंकार आज आपल्याशी मनमोकळं बोलणार आहे. ओंकार ओक एक वकील, एक हार्डकोर ट्रेकर, प्रवासी, ब्लॉग लेखक, रायटर आणि छायाचित्रकार, एक बहुआयामी व्यक्तिमत्व, सदस्य राज्यस्तरीय साहसी पर्यटन तज्ज्ञ समिती. तर आता सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. तुमचा कायदा क्षेत्रात येण्याचा प्रवास कसा होता आणि कायदेशीर शिक्षण घेत असताना ट्रेकिंग आणि लेखनाची आवड कशी जपली? सगळ्यांना नमस्कार आणि मार्गप्पा टीमचं खूप आभार मानतो कारण मला इथे तुम्ही व्यक्त व्हायची संधी दिलीत. मी कॉर्पोरेट लॉयर आहे बेसिकली. देर आर टू फील्ड्स, एक कॉर्पोरेट आणि लिटिगेशन, म्हणजे लिटिगेशन आणि नॉन लिटिगेशन ज्याला आम्ही म्हणतो. तर त्यातलं मी नॉन लिटिगेशन लॉयर आहे, म्हणजे आम्ही कंपनीच्या लिगल डिपार्टमेंट मध्ये मी आहे. ॲज अ लिगल ॲडवायझर. तर मी सुरुवातीला ग्रॅज्युएशन BCom आणि मास्टर्स केलं. त्याच्यानंतर मग आवड बेसिकली ज्या वेळेला BCom आणि MComचे विषय कायद्याशी रिलेटेड होते ती थोडीशी तिथे आवड निर्माण झाली आणि मग म्हटलं आपण हे फुल टाईम डिग्री याच्यामध्ये परस्यू करूया. आणि मग नंतर मी लॉ कम्प्लीट केलं आणि पहिल्यापासूनच मी कॉर्पोरेटमध्येच काम करतोय. लेखनाची आवड तुम्ही म्हणालात तर ती ॲक्च्युली म्हणजे काय म्हणतात त्याला, ती खूप आधी निर्माण झालेली आहे. पेपरमधले आर्टिकल्स असू दे किंवा ब्लॉग्स असू दे, तर हे लिखाणाच्या माध्यमातून सुदैवाने मी LLB करत असताना ही आवड जपली गेली. हे त्या कोर्सला मी क्रेडिट देईन, कारण बऱ्याच वेळेला असं असतं की इंटर्नशिप्स असतील तुमच्या किंवा तुम्हाला कोर्टाचे अपीअरन्सेस इंटर्नशिपच्या अंडर करायला लागतं, खूप हेक्टिक शेड्यूल असतं, पण ते मॅनेज करता आलं. त्याच्यामुळे बऱ्यापैकी आधीपासूनच ती आवड जपलेली आहे. ओके. दुसरं म्हणजे कायदा क्षेत्रातील अनुभव तुमच्या प्रवासांवर किंवा कथाकथनात कसा उपयोगी पडतो? अच्छा, मी थोडंसं आता याचं उत्तर अशा अनुषंगाने देईन की काय आहे की बेसिकली आउटडोर स्पोर्ट म्हणजे भटकंती हा ऑब्व्हियसली एक रिस्क असलेला प्रकार आहे, जिथे जीवाची रिस्क आहे. मी आत्ता जे राज्यस्तरीय साहसी पर्यटन समिती जी आहे, म्हणजे एक्सपर्ट कमिटी, ॲडव्हेंचर टुरिझम एक्सपर्ट्स कमिटी महाराष्ट्र राज्याची. वी डायरेक्टली रिपोर्ट टू डिरेक्टर ऑफ टुरिझम आणि चीफ सेक्रेटरी, म्हणजे थोडक्यात आम्ही पर्यटन खात्याच्या कमिटीवर आहोत. याची मी थोडीशी बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो की ह्याचा आणि माझ्या डिग्रीचा संबंध कुठे आला. 2008 का 9 साली हिमालयामध्ये एक ॲक्सिडेंट झाला. तर मी आता जे सांगतोय त्याचा पुढे प्रश्नामध्ये अजून थोडंसं उलगडून सांगेन, पण हा प्रश्न कोरिलेटेड आहे म्हणून मी हे सांगतो. आणि त्याच्यामध्ये 2 मुलांचा मृत्यू झाला मुंबईच्या एका संस्थेमार्फत. ते गेलेले होते हिमालयाच्या ट्रेकला. आणि ज्या वेळेला त्यांच्या पालकांना हे लक्षात आलं की ही मुलं हिमालयाच्या एका ट्रेकला जाऊन त्यांचा तिथे अपघात झालाय, त्याला ऑब्व्हियसली प्रश्न विचारले गेले की मग सेफ्टी कुठे होती. आणि जर गिर्यारोहण हा तुम्ही खेळ म्हणतायत तर प्रत्येक खेळाला नियम असतात, तर गिर्यारोहणाचे नियम कुठे आहेत? दे फाइल्ड अ रिट पिटिशन इन बॉम्बे हायकोर्ट की जर तुम्ही खेळ म्हणता तर दाखवा खेळाचे नियम कुठे. मग त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्टाने सरकारला असं सांगितलं, अरे म्हणतायत ते बरोबर आहे, आत्तापर्यंत एक क्षेत्र खूप अनरेग्युलेटेड चाललंय आणि तुम्ही लोकांना घेऊन जाताय, म्हणजे तुम्ही तुमच्या जबाबदारीवर त्यांची जबाबदारी ऍडिशनली स्वीकारून तुम्ही त्यांना घेऊन, म्हणजे तुम्हाला स्वतःला सांभाळायचंच आहे पण तुम्ही ऍडिशनली त्यांनाही घेऊन जाताय. मग ह्याच्यावर अंकुश ठेवायला पाहिजे कारण तुम्ही चार्ज करताय त्यांच्याकडनं. मग 2014 साली पहिला ऍडव्हेंचर टुरिझमचा GR आला, कायदा आला, पण तो GR खूप इम्प्रॅक्टिकल होता, म्हणजे तो फॉलो करणंच अवघड होतं. मग त्याच्यावर आमच्याच क्षेत्रातल्या काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं, तो GR बरखास्त झाला. परत 17-18 साली अशीच एक म्हणजे काय म्हणतात त्याला, थोडीशी ओरड उठली की अरे कुठेच नियम, तो GR बरखास्त झाला, मग आता काय स्टेटस काय. मग 18 साली परत एक GR आला, तो 14चा परवडला इतका बेकार होता 18चा GR. मग तो परत बरखास्त करावा लागला. कारण काय आहे की तुम्हाला युजर फ्रेंडली नियम पाहिजे कुठल्याही ह्याच्यामध्ये. तर ते GR असे होते की ते म्हणजे इट वॉज व्हेरी इझी टू कम्प्लाय, व्हेरी इझी टू फॉलो, आणि लोकांचं सगळं थ्रिलच निघून गेलं असतं. म्हणजे यातली आवड की नियम फॉलो करत बसू का, माझा मी आनंद घेऊ याच्यातला.
तर त्यामुळे तोही जी आर बरखास्त करण्यात आला. आणि मग आता 21 साली पर्यटन विभागाने अजून एक जी आर आणलेला आहे, जो जी आर विल गव्हर्न द ऑर्गनाइज्ड ट्रेक्स. म्हणजे उद्या तुम्ही आणि मी जर ट्रेकला गेलो तर तो जी आर आपल्याला लागू नाही, कारण माझी जबाबदारी तुमच्यावर नाही, तुमची जबाबदारी माझ्यावर नाही, आपण मित्र म्हणून जातोय. पण ज्या ट्रेकिंगच्या संस्था आहेत की ज्या ट्रेक ऑर्गनाईज करण्याचं काम करतात त्यांना मात्र तो जी आर ऍप्लिकेबल आहे. इथे कायद्याचा पार्ट येतो, कारण तुम्हाला नियम पाळायचे, तुम्हाला लॉ पाळायचे. तुमच्याकडनं काही अपघात जर झाला तर तुम्हाला शेवटी कायदा म्हणजे कायदेशीरच कारवाई तुमच्यामध्ये होणार आहे. तर कुठेतरी लॉच्या शिक्षणाचा जो उपयोग आहे तो आपल्याही क्षेत्रासाठी अशा पद्धतीने करता येतोय. या जी आर बद्दल मी उलगडून सांगेनच पुढे. ठीक आहे, चालेल. विविध ओळखी असल्या तरी तुम्ही स्वतःला कोणत्या ओळखीमध्ये सर्वात अधिक म्हणजे तुम्हाला घरचं वाटतं? वकील, ट्रेकर, लेखक, छायाचित्रकार का मग रेस्क्यू समन्वयक? मला या सगळ्यामध्ये तुम्ही रँकिंग जर म्हणाल तर पहिलं रेस्क्यू समन्वयक. तसं मी कारण सांगतो तुम्हाला. मी आता बेसिकली रेस्क्यू समन्वयक म्हणजे काय ते आधी सांगितलं पाहिजे. सो सह्याद्रीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणू आपण, लोक पर्यटनाला जातात आणि तिथे अपघात होतात. ते तुमच्या स्वतःच्या चुकीने होत असतील का नॅचरल कॅलॅमिटीमध्ये होत असतील, आणि मग त्याच्यामुळे जीव जाणं एखाद्याचं किंवा कोणीतरी रस्ता चुकणं, अडकून बसणं वगैरे हे सगळे प्रकार होत असतात. यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी किंवा समजा डेथ झाली असेल तर ती डेड बॉडी बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीम याची गरज पडत असते. सो रेस्क्यू टीम इज अ टेक्निकल टीम की ज्यांना सगळं रोप कोर्स आणि सगळ्या तांत्रिक बाबींचं ज्ञान आहे आणि जे फील्डवर काम करतात. सो वी ऍक्ट ॲज अ कोऑर्डिनेटर. सो आमच्याकडे समजा जर रेस्क्यू कॉल आला तो रेस्क्यू कॉल आम्ही त्या एरियातल्या म्हणजे जिथे अपघात झालेला आहे त्या रेस्क्यू टीम्सना फॉरवर्ड करून तो संपूर्ण रेस्क्यू कोऑर्डिनेट करण्याचं काम माझ्याकडे असतं. ठीक आहे, त्याला म्हणतात रेस्क्यू कोऑर्डिनेशन. कारण मी हे कायमच प्रत्येक पॉडकास्टमध्ये सांगत आलोय की मी टेक्निकल पर्सन नाही. त्याच्यामुळे ही जी पडद्यामागची जबाबदारी जी असते ती मी सांभाळतो. तर ते मला सगळ्यात आधी जवळचं वाटतं. त्याचं कारण असं की तुम्ही कुठेतरी हेल्प करताय लोकांना. तुम्ही कुठेतरी अडचणी येते आणि कोणीतरी तुम्हाला ॲज अ फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून बघतंय. आय वोंट से की तुमच्यावर सगळी मदत आहे, कारण रेस्क्यू टीम इज ऑलवेज देअर. ठीक आहे, पण ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करताना अरे हा ह्याला कॉन्टॅक्ट केलं की हा सगळा पुढची लाईन मॅनेज करून देईल. सो तसं असल्यामुळे ती मला पहिली ओळख. त्याच्यानंतर ट्रेकर आणि मग त्याच्यानंतर बाकीचं. ओके. तुम्ही आतापर्यंत केलेल्या ट्रेक्सपैकी सर्वात आव्हानात्मक ट्रेक कोणता होता आणि त्यातून काय शिकायला मिळालं? अच्छा, आता रिसेंटली काय झालं मी तुम्हाला सांगतो. मी हिमालयातच पहिल्यांदा गेलो आता 3-4 महिन्यापूर्वी. कुवारी पास चा मी ट्रेक केला. आता कुवारी पास हा जो ट्रेक आहे हा मॉडरेट लेवल समजला जातो, ना बिगिनर आहे ना डिफिकल्ट आहे. आणि माझा हिमालयातलाच पहिला एक्सपिरियन्स होता. तर मी सह्याद्रीतला अवघड असा ट्रेक म्हणजे काय आता म्हणायला तर बऱ्यापैकी की तुमचा समजा आता अलंग मदन कुलंग आहे वगैरे, मोरोशीचा भैरवगड आहे, पण काय म्हणतात एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स म्हणतो आपण तसा हा कुवारी पासचा ट्रेक ठरला. त्याचं कारण सांगतो काय झालं ते. मी बिगिनर म्हणून नोंदणी केलेली होती आणि त्यांना मी सांगितलं होतं हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. सह्याद्री आणि हिमालय याच्यामध्ये खूप फरक आहे, खूपच फरक आहे. म्हणजे हे तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळतं. तुम्ही इथे फिट आहात म्हणजे तिथे सर्वाईव्ह करालच याची गॅरंटी नाहीये. पर्सन टू पर्सन बदलतं, नाही असं नाहीये. इथे फिट असलेला माणूस तिथे सुपर परफॉर्म सुद्धा करू शकतो किंवा उलटही होऊ शकतं. मी पहिल्यांदा जात असल्यामुळे ऑनेस्टली मला स्वतःबद्दल खात्री नव्हती की आपण कितपत चांगलं तिथे करू शकू. तर कुवारी पासची साधारणपणे 12-13 हजार फूट हाईट आहे आणि 3 कॅम्प्समध्ये तुम्ही तो ट्रेक करता. सो पहिल्यांदा पायथ्याच्या गावातनं निघायचा पहिला कॅम्प, पहिल्यावरनं दुसरा, आणि त्याच्यानंतर सबमिट करून परत त्या कॅम्पला मग खाली असा तो त्याची अरेंजमेंट असते. तर पहिल्या दिवशी ज्या वेळेला आम्ही पायथ्याच्या गावातनं निघून पहिल्या कॅम्पला पोहोचलो त्यावेळेला आमच्या आधीची जी त्या संस्थेची बॅच होती ती वरनं खाली येत होती आणि त्यांनी असं सांगितलं की उद्या म्हणजे ऑलरेडी वरती प्रचंड बर्फ जमा झालेला आहे, कारण रिसेंटली स्नोफॉल खूप झालेला होता आणि पावसाचं प्रेडिक्शन होतं येत्या 2-3 दिवसामध्ये. आमच्या ग्रुप लिडर्सने असा निर्णय घेतला की आम्ही जे पहिला म्हणजे कॅम्प 1 टू कॅम्प 2 टू समिटवरनं परत कॅम्प 2ला, आणि हे न करता उद्याच निघायचं, ते सगळं करायचं आणि उद्या इथेच परत यायचं. सो ज्याला तुम्ही वन शॉट सगळं म्हणजे कुठेही तुमचा स्टॉप नाही, काही नाही, निघायचं, सबमिट करायचं आणि परत यायचं. आणि दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग. त्याचं कारण माझा हिमालयातलाच पहिला ट्रेक. अनेक जणांना तो ट्रेक अतिशय सोपा वाटतो ऑब्व्हियसली, पण एक म्हणजे काय न्यू कमरसाठी किंवा ज्यांनी हिमालयात कधीही तो गेलेला नाहीये त्याच्यासाठी मला ते सुरुवातीला आव्हानात्मकच ती गोष्ट होती. अरे होणार आहे का आपल्याकडनं. पण सुदैवाने मी म्हणजे काय म्हणतात फिजिकल फिटनेस त्यावेळेला आत्ताच्या याच्यावर का त्यावेळेला मी जरा बारीक झालेलो होतो आणि तयारी जरा चांगली 3-4 महिने, कारण मला माहिती होतं की कुठल्या ना कुठल्या तरी आपल्याला ट्रेकला येत्या उन्हाळ्यामध्ये जायचंय. त्याच्यामुळे खरंच चांगला
तयारी केलेली असल्यामुळे तो मी कम्प्लीट करू शकलो. ओके. पण गंमत सांगायची अशी की बिगिनर लेवलला एंट्री करून सुद्धा म्हणजे ट्रेक मी ॲज अ बिगिनर किंवा सिम्प्लिफाईड करून सुद्धा पावसाच्या किंवा तुमच्या कंट्रोलच्या बाहेरच्या परिस्थितीमुळे तो ट्रेक आमच्यासाठी अवघड होऊन बसला. कारण आधीच बर्फ होता, त्याच्यामध्ये तो पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये एवढं सगळं अंतर एका दिवसात करणं, 3 दिवसाचा ट्रेक एका दिवसात, आणि दॅट वॉज हिमालयामध्ये तुम्ही इतकी हाईट गेन करून परत खाली येणं हे म्हणजे पायाचे तुकडे पडले होते, प्रचंड अवघड होतं ते माझ्यासाठी तरी. पण ते मग एलिव्हेशन म्हणजे खालून वरती किती पासून किती पर्यंत तू? सो मला असं वाटतं 4,000 फूट ते 13,000 फूट वगैरे असं ऑड असावं. म्हणजे मला ते जरा आकडे थोडेसे वर खाली नाही ठीक आहे, पण म्हणजे एवढं तुम्ही हो एका दिवसात जाऊन परत पहिला जो कॅम्प होता पहिल्या कॅम्प पासून सबमिट करून परत खाली आलो त्याच दिवशी. आणि मग अंतर वगैरे किती असेल ते माझा अंदाज आहे जाऊन येऊन 15-16 किलोमीटर असावं. बापरे. हिमालयामध्ये हे फार डेंजर मानलं जातं. अंतरामध्ये मी खरंच चुकत असेल, थोडंसं वरखाली होत असेल, पण तो 12 तासाचा ट्रेक झाला इथं मी शुअर शॉट सांगू शकतो. कारण सकाळी आम्ही 5:30 ला निघालो, ते संध्याकाळी ऑलमोस्ट 5:45 ते 6 आम्ही टेंटमध्ये परत आलो. आणि तो म्हणजे अवघडपेक्षा तो चॅलेंजिंग एक्सपिरियन्स कशासाठी होता, कारण बाकी जे काही हिमालयन ते रूप दाखवलं कमाल, त्याच्यामुळे तो सुसह्य झाला अनुभव. पण मला असं वाटतं की ती एक परीक्षाच होती ऍक्च्युली, की काय आता कसं म्हणजे आपण करू शकणार आहोत का. हो बरोबर आहे ना, तो फर्स्ट टाइमवर म्हटलं आणि असं काही झालं तर खरंच म्हणजे. आणि ते फॅक्टर कोणाच्या कंट्रोलमध्ये ते ना, त्याला ऑर्गनायझर काही करू शकणार आहे ना मी काय करू शकणार आहे, पण ते करणं तर त्यासाठी तर आलोय. तर मी एवढंच ठरवलं होतं की जिथपर्यंत जाता येईल ना, शेवटी आपल्याला हिमालय बघायचं आहे, काही सबमिट करून कुठं काय झेंडे लावायचे नाही. झालं समजा शेवटपर्यंत नशीब चांगलंच आहे, जो आहे दिसतोय तो हिमालय बघून घ्यायचा, पुढच्या वेळेला परत करू. तर हे उद्देश झाला. ओके, क्या बात आहे. पुढचा प्रश्न आता, तुमचं मन कुठे अधिक रमतं, सह्याद्रीमध्ये का अजून कुठे आणि का? आता एक याची गंमत सांगतो. सह्याद्री ऑब्व्हियसली म्हणजे काय म्हणतात अगदी अंगण आहे आपलं ते, आणि ते मन रमणारच तिथे. पण त्याच्याच बरोबर म्हणजे पॅरलल विथ सह्याद्री सेम, तो मी कमी जास्त म्हणणार नाही. आता मी जसं म्हटलं हिमालयात मी आत्ताच्याच पहिल्यांदा गेलोय, किंवा सोलो ट्रॅव्हलिंग माझं आता बऱ्यापैकी झालंय गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी, म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र. एक सोलो ट्रॅव्हलिंग मला एक एक्सप्लोर करून बघायचं होतं की किती आपल्याला हे जमू शकतं का, आपण आपली जबाबदारी घेऊ शकतो का, सेल्फ प्लॅनिंग करू शकतो का, अननोन प्रदेशामध्ये आपल्याला हे होईल का. म्हणजे कारण कसं असतं खूप डायनॅमिक्स बदलतात तुमच्या, तुम्हाला लिटरली राहायच्या खायच्या सोयीपासून अर्थात फ्रीडम आहेच, नाही असं नाही आहे त्याला, पण प्लॅनिंग स्वतः करणं, तुम्हाला तिथल्या अरेंजमेंट म्हणजे अगदी बाईक रेंटलपासून राहण्याची अरेंजमेंट असेल, तिथे समजा जाताना तुम्हाला काही इश्यू झाले येत नाही, प्रवासादरम्यान जर काही झालं तर तुम्हाला मदतीला कोणी नाही, अनेक ठिकाणी भाषा ओळखीची नसते. सो ते तुम्ही स्वतःला नव्याने शोधता असं मला वाटतं. सो त्याच्यामुळे सोलो ट्रॅव्हलिंग हे एक गमतीशीर भाग आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये. आणि हिमालयात मी आता रिसेंटली जाऊन आल्यामुळे ते एक मी तुम्हाला एक गंमत सांगतो ॲक्च्युली काय झालं ते. आत्ता एक हिमालयातला किस्सा आहे की विश्वास खरंच बसणार नाही लोकांचा. मी आता सह्याद्रीमध्ये 20-22 वर्ष ट्रेक करतोय, 300-350 किल्ले बघितले, पण मी हिमालयच पहिल्यांदा बघितला. खरंच वाटत नाही म्हणजे आम्हाला पण नाही. मी जेन्युइनली सांगतोय, म्हणजे मी चंदीगडच्या वरती कधी मला ट्रॅव्हल करण्याची वेळ आली नव्हती. तर त्याच्यामुळे मी म्हणजे बर्फाच्छादित डोंगर हे मी खरंच बघितले नव्हते. मी जेन्युइनली नाही खरंच नाही. आणि असं खूप येतं आपल्याकडे लोक की सह्याद्रीत मनमुरात भटकलेत पण हिमालयच बघितलं नाही अजून. तर मी कुवारी पासचा जो पहिला कॅम्प होता, त्या पहिल्या कॅम्पला आम्ही पायथ्याच्या त्या तुगासी गावापासून निघालो आणि त्या पहिल्या कॅम्पला ज्यावेळेला गेलो तर त्या दिवशी पूर्ण ढग होते. कारण मी म्हटलं असं पावसाळीच वातावरण झालं होतं आणि इट वॉज अनएक्सपेक्टेड. मार्च महिना असून सुद्धा हे झालेलं होतं. तर मी म्हटलं आता जो हिमालय आपल्याला बघायचा आहे, आणि आम्ही ऋषिकेशवरून निघाल्यापासूनच ढगाळ वातावरण होतं, म्हणजे व्ह्यू क्लिअर काहीच नाही. म्हणजे जाताना सुद्धा तुम्हाला जे काही 2-3 बर्फाच्या ते डोंगर दिसत तेही दिसत नव्हते, इतकं ते धोकं होतं. आणि मी म्हटलं यार आता हा ट्रेक जर असा गेला तर ठीक आहे, ट्रेक केल्याचा टिकमार्क होईल, पण जो मी त्याचे व्हिडिओज बघून आलो होतो किंवा वाय आय सिलेक्टेड कुवारी पास, कारण त्याचा तो पॅनोरॉमिक व्ह्यू, तो जो अमेझिंग शिखरं दिसतात, 20-22 शिखरं तुम्हाला जर आणि तर ती आयडेंटिफाय करता आली तर नथिंग लाईक इट. आणि सुदैवाने आमचे गाईड्स फार भारी होते त्या बाबतीमध्ये, म्हणजे त्यांनी व्हेरी नॉलेजेबल. तर तीच कथा आहे ऍक्च्युली. तर आम्ही पहिल्या कॅम्पला ज्यावेळेला पोहोचलो तर पूर्ण ढगाळलेलं होतं आणि सकाळी 5:30, जसं मी म्हटलं तसं पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की आता उद्या निघायचं. सकाळी 4:30 नाही 5-5:30 सूर्योदयाच्या आसपास शेजारच्या टेंटमधनं जोरात आमच्या ग्रुपमधली यंग मुलं, ज्यांना जेनझी म्हणतो आपण, जोरात बडबड, अरे वो देख, अरे गोप्रो निकाल, अरे टाइम लॅप्स लगा वगैरे. आणि ते माझ्यातला मिलेनियल चिडला की अरे यांना काय कळतं का.
झोपलोय, आज त्यांनी एका दिवसात सगळं करून यायला सांगितलं, ते काहीतरी रेस्ट करू दे. तर त्यांचं ते बडबड चालूच होती. मी आणि माझा मित्र आम्ही दोघंही समवयीन होतो, जो रूममेट होता माझा, टेंटमेट होता माझा तो. मी उठलो आणि टेंटची झिप उघडली, तर माझा टेंट जो होता तो पूर्वेकडे तोंड करून होता आणि समोर द्रोणागिरी नावाचा शिखर आहे ओके. हिमालयातलं. त्याच्या मागनं जो सूर्योदय मी बघितलाय, म्हणजे आई शपथ, मला इट इज असं फिट झालंय मेमरीमध्ये. म्हणजे हिमालयाचंच पहिलं दर्शन होणं लिटरली, तेही सूर्योदयाच्या आला आणि तरी तो द्रोणागिरी सारखा इतका भव्य डोंगर आहे, म्हणजे पर्वत आहे ते, हिमालयाचं शिखर आहे, कमाल म्हणजे कमाल. आणि लिटरली म्हणजे डोळे दिपले माझे, कारण माझ्या बरोबरचा जो टेंटमेट होता कुणाल म्हणून, त्यांनी अनेकदा हिमालयातले याच्या आधी पण 2-3 ट्रेक केल्यामुळे त्याचा असं होता, हा म्हणजे बघितलंय मी, नाही असं नाही, पण माझ्यासाठी तो फर्स्ट टाइम. आणि काय तो हा म्हणजे जबरदस्त आहे. त्याच्यामुळे आणि कायम आमच्या त्या गाईडनी ग्रुप इंट्रोडक्शनमध्ये आम्हाला सांगितलं होतं की ये आपको अगर एक बार बुलाएगा तो बार बार बुलाएगा. असं म्हणजे हिमालय तुम्हाला एकदा बोलवतो तो बोलवतच राहतो. आणि ते खरं ठरलं. म्हणजे वरती आम्ही पायथ्यातनं आम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा वरती गेलो त्या कॅम्पपासून, तर वरनं जो त्या नंदादेवी शिखरापासून फार ते केदारनाथच्या रेंजपर्यंत जो काही 30-32 शिखरांचा व्ह्यू, आणि कुवारे पास इज फेमस फॉर दॅट. म्हणजे कम्प्लीट 180 डिग्री पॅनोरॉमिक व्ह्यू तुम्हाला तो आयडेंटिफाय करता येणारा माणूस जर तुमच्यावर असेल तर खूप मजा आहे त्याच्यामध्ये. आणि ती शिखरं जसं आपण सह्याद्रीत एखाद्या आता बारामती शिखरावर तुम्ही उभा राहिला तर त्या घाटवाटा किंवा किल्ले डोंगर हे आयडेंटिफाय करण्यात मजा येते. अरे हा पण दिसतोय बघ, अरे ते बघ AMK दिसत आहेत, एक एक्साइटमेंट असते ना तुम्हाला. तेच सेम हिमालयात असते. फक्त नॉलेजेबल माणूस पाहिजे का तुम्ही थोडंसं जर वाचून गेलात ना, तर ते अगेन सेल्फ एक्सप्लोरेशन आहे. तर सुदैवाने मी युट्यूबचे व्हिडिओ काही चांगले बघून गेलो, त्याच्यामुळे काही शिखरं मला आयडेंटिफाय करता आली, काही त्या गाईडनी सांगितली. पण मग फोटोग्राफी वगैरे तू केली? हो, सुपर यार. म्हणजे मला वर्णनच तसं करता येणार नाही. त्याचे फोटो पण म्हणजे शेअर कर, नक्की. फारच सुंदर आहे ते. आणि त्यामुळे आता जो तुझा प्रश्न होता की कुठं मन रमतं, तर माझं तर म्हणेल की हिमालयाकडे पण सह्याद्रीच्या बरोबर आता ते ओढ घेते. कदाचित त्याच्यामुळे पुढच्या वर्षीचा आता एखादा ट्रेक होईल, प्लॅन होईल आता. बढिया आहे. तुझ्या मते प्रवास माणसाला काय शिकवतो जे शाळा किंवा कॉलेज शिकवू शकत नाही? आपण त्याला ना बिना भिंतींची शाळा म्हणतो ऍक्च्युली. कुठल्याही आउटडोअरला, म्हणजे प्रवास असू दे, वाईल्ड लाईफ असेल किंवा कुठली, ती बिना भिंतींची शाळा याच्यासाठी की तुम्हाला कोर व्हॅल्यूज तुमच्या शाळेच्या बाहेरच्या प्रवास तुम्हाला शिकवतो. फक्त झिम्मा नावाचा सिनेमा आला होता, तर तो एक खूप सुंदर वाक्य येते की प्रवासामध्ये माणूस जुन्याचा नवा होतो. आणि ते दॅट इज ऍक्च्युली तुमची ना कात गळून पडते त्या प्रवासामध्ये, रिफ्रेश होतो, खूपच भारी. आणि तुम्हाला स्वतःमध्ये इतके बदल जाणवतात, तुम्ही सोशलाइज होता. किंवा म्हणजे मी तुम्हाला अगेन परत ते हिमालयाच्या ट्रेकमधलं एक एक्झाम्पल सांगतो. आमच्यावर एक मुलगा आला होता आणि त्याचा त्यांनी अगदी माझ्यासारखं नव्हतं, त्यांनी हिमालयात तो सिमला कुलू मनाली वगैरे त्या भागात आलेला होता, पण ट्रेकला पहिल्यांदा आला होता. आणि तो त्याला म्हणला की मला ज्याला तो बसमध्ये पहिल्यांदा बसला, आमच्या 15-16 जणांची बस होती, तर त्याला सुरुवातीला खूप अवघडले पण आलं होतं की अरे जस्ट तो 12वी पास, म्हणजे जस्ट त्यांनी 12वीची एक्झाम दिलेली होती आणि ज्युनियर वगैरे एकदम 17-18 वर्षाचा होता आणि हा यंगस्ट होता. आणि त्याला असं झालं की अरे ह्या इतक्या 18 अननोन लोकांबरोबर आपल्याला पुढचे 3-4 दिवस काढायचे, ते कसं होणार. आणि आईवडिलांनी ढकललेलं होतं त्याला की अरे जा तू एक्सप्लोर कर. दुसऱ्या दिवसापासून ज्या दिवशी मी तुम्हाला म्हणलं तो आम्ही सबमिट करून खाली आलो, तो इतका मिक्सअप झाला. कारण काय झालं होतं, 8 दिवसाची आमची आयटेनरी होती आणि पहिला दिवस गाडीने सोडलं ते गाव, ते पहिला कॅम्प हा झाला पहिला दिवस. दुसरा दिवस ते खाली होतं. 6 दिवस करायचं काय पुढचे, मग ते आवलीला जा किंवा ऋषिकेशमध्ये त्या दिवशी होळी चालू होती, तर ती एक तो भन्नाट एक्सपिरियन्स. म्हणजे ऋषिकेशची होळी वगैरे प्रचंड फेमस आहे त्या भागामध्ये, कारण फॉरेनर्स वगैरे तिथे रंगपंचमी म्हणजे आपल्या भाषेमध्ये ती खेळायला येतात. तर सांगायचा मुद्दा असा, तो मुलगा शेवटपर्यंत आमच्यावर इतका मिक्सअप झाला की आम्हाला वाटलं नाही की हा ती एक विचारधारा ठेवून आलाय की अरे माझं कसं हे होईल किंवा कसा जसा दिसला तसा तो झाला नाही. आणि त्यांनी फीडबॅकमध्ये शेवटी आम्हाला असं सांगितलं की मी हे स्वतःचं रूप पहिल्यांदा बघितलं आणि दॅट नेचर हॅज मेड मी टू कन्वर्ट मायसेल्फ इन टू दिस सोशलायझिंग. आणि हा फरक मी स्वतःमध्ये बघितला की तुम्ही खरंच खूप सोशल होता, तुम्ही लोकांच्या खूप छोट्या गोष्टींनाही कन्सिडर करता. म्हणजे यू आयडेंटिफायर देअर इवन स्मॉल प्रॉब्लेम्स, तुम्ही जजमेंटल होत नाही अनेक केसेसमध्ये. आणि मला कधी कधी वाटतं की टू मॅनेज द थिंग्स ऑन युअर ओन हे प्रवास तुम्हाला शिकवतो बऱ्याच वेळेला. की तुमची फ्लाईट मिस झाली, काय कराल तुम्ही शेवटी, ते करायचंय तुम्हालाच करायचंय. त्याच्यात जर 4 जणांची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर असेल
म्हणजे बी इट अ फॅमिली, बी इट अ ऑर्गनायझर, तर यू आर द वन की ज्यांच्यावर त्यांनी रिलाय केलेलं आहे. तर डिसिजन मेकिंग तुम्हाला करायचं आहे आणि तेही असं असलं पाहिजे की जे सगळ्यांच्या फेवरमध्ये पाहिजे. हे फार भारी आहे म्हणजे करणं, आणि हे सेल्फ एक्सप्लोरेशन आहे. तर प्रवास तुम्हाला ना आतमध्ये तुमचा अंतर्मनात डोकवायला लावतो. एक्झॅक्टली. आणि ते डोकावणं आहे ना, ते तुमचं म्हणजे इट कॅन बी लाईफ चेंजिंग, की स्वतःमध्ये तुम्हाला असे बदल घडलेले, तुम्ही जसे ओव्हर द पिरियड ते करायला लागतं ना. त्यामुळे मी अशी माणसं बघितलं, माणूस घाणेपणामधनं ती लोक आता इतकी सोशल झाली आहेत की, कारण काय होतं, शेवटी इंटरॅक्शन वाढते, तुम्ही ॲव्हेन्यूज ज्याला आपण म्हणतो ओपन होतात, नवीन लोक भेटतात तुम्हाला, आणि स्वतःच्या पलीकडची एक दुनिया दिसायला लागते. तर ॲक्च्युली माणूस नवा होतो. म्हणजे प्रवास केला पाहिजे सगळ्यांनी. 100%. हो, 100%. आणि माझं तर थोडंसं पुढं जाऊन म्हणणं आहे, तुम्ही सोलो ट्रॅव्हल जर माणसाने केला, अर्थात अनुभव आल्यानंतर, म्हणजे ते बंजारासारखं बॅग घेतले ते कबीरा बिबिरा म्हणत गाणे म्हणत तसलं नाही म्हणत आहे, तर ते तुम्हाला पुरेसा अनुभव आला ऑर्गनाईज करण्याचा. अगदी छोट्या पुण्यात राहताना लोणावळ्याला जा एक दिवस एकटे, की जिथे मॅनेजेबल आहे सगळं, पण यू हॅव टू स्पेंड टाइम विथ युअर सेल्फ. मी खरंच तुम्हाला सांगतो, याचा फार भारी, इट्स अ थेरपी. म्हणजे मला आठवते, मी गोकर्णचा बीच ट्रेक ज्याला एकट्याने, म्हणजे आता मी याच वर्षी गेलो, मी सोलो ट्रिप, पहिली सोलो ट्रिप माझी ती. आणि गोकर्णाचा जो बीच ट्रेक आहे, 4-5 बीच तुम्ही कनेक्ट करताय, त्यातल्या एका ओम बीचच्या नंतर येतो पॅराडाईज बीच. तर पॅराडाईज, हाफ मून आणि बेलेकन असे 3-4 बीचेस आहेत तुम्हाला. तर सकाळी मी 5:30-6:45 सुरुवात केलेली होती, आणि त्या बीचच्या इथनं जो सनराईजच्या वेळेला त्या सगळा जो परिसर होतो, कारण मागणं सनराईज होतो, मी ऑब्व्हियसली मी वेस्ट फेसिंग समुद्राकडे करून, पण तो जो लाईट पडणं, तो समुद्र त्याच्यामध्ये उजळून निघणं त्या मागणं येणाऱ्या लाईटमध्ये, आणि अख्ख्या बीचवर मी सोडून कोणीही नव्हतं. काय तो मेडिटेटिव्ह एक्सपिरियन्स होता. म्हणजे खरंच जर तुम्ही गोकर्णचा बीच ट्रेक करणार असाल ना, माझं तर म्हणणं आहे, सकाळी 5-5:30 तुम्ही सुरुवात करा. आणि म्हणजे इफ टाईम अलाउज त्यातला एक गमतीशीर अनुभव सांगतो तुम्हाला. आता काय झालंय, गोकर्ण थोडंसं गोवा संस्कृतीकडे झुकतंय थोडंसं, त्याचा काही भाग. म्हणजे पण गोकर्णकडे पण म्हणजे गर्दी असते गोव्यासाठी. अरे भयानक. मी 26 जानेवारीला गेलो होतो, आणि इट्स लाईक अ डुप्लिकेट गोवा. ओके. म्हणजे मी कल्चर वाईज पण म्हणतोय की त्या पद्धतीची लोक सुद्धा, त्या इंटेन्शननी येणारी लोक सुद्धा, कॅफे कल्चर, आणि मग नंतर ड्रिंक्स करायला वगैरे अशी. तर मी हॉस्टेलमध्ये कधी राहिलो नाही, माझं सगळं शिक्षण पुण्यातच झालंय, त्याच्यामुळे मला एक हॉस्टेलचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता, की अरे हॉस्टेलमध्ये राहतात कसं. तर ते लॉस्टेल एल, तर ते लॉस्टेल म्हणून एक तिथे हॉस्टेल तिथे होतं गोकर्णाला. तर त्यांची एक डॉर्मेटरी होती. आता मी स्मोक ड्रिंक काहीही करत नाही, त्याच्यामुळे त्या आमच्या डॉर्मेटरीमधला जो काही 20-22 लोक होते, ती सगळं हा म्हणजे मी आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही गोव्याला गेलात तर अनेकदा असं असतं, फक्त तुम्हीच नॉन ड्रिंकर असता, असं अनेक बाबतीत घडतं. तर मी सकाळी 4:30 उठून, ज्याला 5-5:15 मला तो ट्रेक लवकर सुरू करायचा होता, मी निघालो. त्यावेळेला त्या 3 मजली ते हॉस्टेल आहे, त्याच्या टेरेसवर ह्यांची पार्टी चालली होती आमच्या डॉर्मेटरीमध्ये. आणि हॉस्टेलची गंमत अशी असते की अनेक सोलो ट्रॅव्हलर एकत्र भेटतात, आवडीनिवडी जुळतात, तिथनं ग्रुप जमतो, कधी कधी लग्नही होतात. अरे हो, म्हणजे आम्ही गोकर्णाला भेटलो बरं का सोलो ट्रॅव्हलला, असे प्रकार घडलेले आहेत ऍक्च्युली झालंय. तर ते एक मुलगा असा प्रॉपर झोकांड्या खात असा खाली येत होता, पार्टी रात्रभर जागून पार्टी करून. आणि त्यांनी बघितला, अरे हा बॅग उचलून कोणीतरी राहिलं, तर तो पूर्ण नशेमध्ये होता. तो म्हणला किधर, म्हटलं अरे वो बीच ट्रेक करना है हमारे यार, असं तसं यार, लोग यहाँ पे भंड होने के लिए आते, तेरे को इधर भी पहाड़ों की पडी है. निघून गेला रूम मध्ये. तर म्हणजे गंमत बघ ना, एकच ठिकाण, तुमचे पर्स्पेक्टिव्ह किती वेगळे असू शकतात. मग एक सांगायचा मुद्दा असा की ते चांगलं वाईट हा मुद्दा सोडून देऊ आपण, पण तुम्हाला त्या अशा एका हॉस्टेलमध्ये तुम्ही राहिलात की जिथे तुमची आणि ती संस्कृती जुळत नाही, त्यांची आवड वेगळी, तुमची वेगळी, आणि तुम्ही त्या ज्यावेळेला मी त्या हाफ मून बीच का पॅराडाईज बीच जो होता तिथे ज्याला तो सगळा पूर्ण मेडिटेटिव्ह फील घेतला ना, त्यावेळेला ते लक्षात आलं की अरे हे ओके, हे जमतंय आपल्याला. तुम्ही खरंच डेव्हलप होत जाता. ओके. बरं, ते तुझ्या गर्दीच्या ह्याच्यावरनं एकदम मला आठवलं की ह्या पावसाळ्यात काहीतरी हरिहर किल्ल्याला काहीतरी तू म्हणजे स्पेसिफिक काहीतरी केलंयस, म्हणजे ज्याच्यामुळे तिथे काहीतरी चेंजेस झालेत, चांगलेच झालेत ऑफकोर्स. तर नेमकं काय झालं ते? सो झालं असं की नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरच्या जवळ हरिहर किल्ला आहे, आणि तिथे त्या किल्ल्याचा
म्हणजे आत्ताचा जो रूट आहे तो एकच रूट आहे. मी जर व्हिडिओ बघितले त्याचे हो. एक अशा व्हर्टिकल पायऱ्या असा पायऱ्या आहेत त्याच्या, आणि तिथनं जर फॉल झाला तुमचा तर तुम्हाला काही स्कोप नाहीये मध्ये अडवायला वगैरे. आणि तिथे प्रचंड गर्दी आणि त्याचं ट्रॅफिक जॅम प्रचंड लोकांचं होत होतं. 1200, 2,000-3,000 लोक त्या पायऱ्यांवर लटकून राहायचे. सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे, त्या पायऱ्यांच्या नंतर जो तुम्हाला दरवाजा लागतो त्या दरवाजातनं गडावर जाण्याचा मार्ग ह्या पायऱ्यांपेक्षाही डेंजर आहे. आणि तिथे कुठेही इमिजिएट एक टनेल सारखा भाग आहे जिथे डावीकडे दरी आहे, तिथे काही तुम्हाला आधारासाठी काही नाही, सपोर्टला काही नाही, पूर्ण ओपन. म्हणजे तिथनं पडलात की तुम्ही जेवढे लोक हाताला जमतील त्यांना घेऊन तुम्ही खाली जाल, इतकं ते डेंजर आहे. तर त्याचे व्हिडिओ खूप हे होत होते. तर मी विचार केला, म्हटलं हे बघ शेवटी आपण आपल्याकडनं जर काही ह्याच्यावर करता आला तर म्हणून मी नाशिक वन विभागाला कॉन्टॅक्ट केला की आपण याच्यावर एक क्राऊड कंट्रोल आणूया आणि एक आपण प्रयोग करून बघू क्राऊड कंट्रोलचा. कारण प्रचंड बोंबाम सोशल मीडियामध्ये उठली होती की अरे काय शासन काय करतंय, सिनियर ट्रेकर काय करतायत, कोणाला काय आहे का नाही वगैरे वगैरे. सो झालं असं की मी म्हणलं लेट्स टेक इनिशिएटिव्ह. झालं तर झालं, नाही तर सोडून देऊया आपण. तर हे जे मी आता राज्यस्तरीय समितीवर आहे त्या म्हणजे पोझिशनला काय म्हणतात थोडंसं जस्टिस देणं काम आहे माझं, म्हणून तर मी ती ऑक्युपाय केली, नाही तर उपयोगच नाही आहे काय. तर म्हणलं आपण ह्यानी सुरुवात करूया आणि जर झालं तर ठीक आहे. सो वनविभागासाठी सुद्धा एक पॅटर्न सेट होईल जो त्यांना प्रत्येक वर्षी राबवता येईल आणि तो किल्ला या सगळ्या विळख्यातनं मुक्त होईल. म्हणून मी तिथे एक जे DCF आहेत सिद्धेश सावर्डेकर म्हणून, तर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि ते ही वॉज व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन. फारच मस्त माणूस आहे. म्हणजे मला इतकं आमचं इंटरॅक्शन छान झालं आणि त्यांना ते पटलं की अरे हे खूपच छान आहे. त्यांनी इमिजिएटली त्यांच्या टीमला सूचना केली की उद्या जा आणि सर्वे करून या. आणि काय असतं तुम्हाला गंमत सांगतो, वनविभागाची गंमत अशी आहे की त्यांना करायचं खूप आहे पण त्यांना गायडिंग फोर्स लागतो कोणीतरी. कारण गाईड करायला पाहिजे. शेवटी ॲडव्हेंचर टुरिझम हा त्यांचा फोर्टे नाही आहे. बरोबर, ठीक आहे. वनसंरक्षण किंवा वॉट एव्हर इज देअर हे त्यांचं कोर स्किल आहे. तर आपण म्हणलं कोलॅबरेटिव्ह वर्क करूया आपण. म्हणून मी त्यांना सांगितलं की गडावर दिवसाला तुम्ही 300 लोक फक्त दिवसाला पूर्ण दिवसात मिळून तुम्ही सोडा आणि दुपारी 2 नंतर एंट्री बंद करा. कारण 2ला गेलेला माणूस येणार कधी खाली, आणि ते खूप अवघड होऊन जातं. आणि तुम्ही गडाच्या संपूर्ण वाटेवर काही 10-12 तुम्ही वनरक्षक जे असतात ज्याला आपण फॉरेस्ट गार्ड म्हणतो ते तुम्ही ठेवा. आणि दॅट ॲक्च्युली क्रिएटेड मॅजिक. म्हणजे जूनमध्ये जी सगळी गर्दी होती ती त्यांनी ज्यावेळेला 18 जूनला मला वाटतं ती ऑर्डर अशाच काहीतरी जूनमध्येच ती ऑर्डर आली, तेव्हापासून आता आपण ऑक्टोबरमध्ये पोहोचलोय ऑलमोस्ट. हरिहरचं तुम्हाला एकही गर्दीचं रील त्या ऑर्डरच्या नंतरचं सापडणार नाही, जी ती सगळी आधीची रील्स आहेत. कारण 300 लोकांना कंट्रोल केल्यामुळे वनविभागाच्या डोक्यावर जो सगळा ताण होता की अरे इतक्या लोकांना कंट्रोल करायचं तरी कसं आपण. म्हणजे उद्या जर काही अपघात घडला तरी त्या एरियाचे कस्टडियन म्हणून पहिल्यांदा त्यांचं नाव येतं. तो किल्ला फॉरेस्टच्या ताब्यात आहे म्हणजे किंवा फॉरेस्टच्या एरियात आहे. आणि त्यांना मी सांगत होतो हे बघा मी तुम्हाला सजेशनचं काम करतोय, तुम्ही 2 महिने करून बघा, नसेल तर सोडून द्या. म्हटलं ती ऑर्डर रिवोक करा आणि लोकांना जसं पूर्वी चाललंय असं चालू द्या. आता लोकांचे वनविभागाला फीडबॅक असा आहे, बरं झालं हे केलं, मला मोकळा हरिहर बघायला मिळाला आणि कुठेही ट्रॅफिक जॅम नाही. स्टेप बाय स्टेप ते 300 लोकांना कधी एकदम सोडलं जात नाही. 25-25, 50-50च्या ग्रुपनी त्या पूर्ण पायऱ्या एका ग्रुपनी क्रॉस केल्यानंतरच मग खालचा ग्रुप चढायला सुरुवात करतो, तोपर्यंत वरची लोक पुढे पास होतात. तर एखाद्या म्हणजे खूप गर्दी असलेल्या देवस्थानामध्ये जसं ते हळूहळू सिस्टमॅटिकली सोडलं जातं तशी सेम तिथे सिस्टीम लागली आणि फायनली आता हरिहर गर्दी मुक्त झालेलं आहे. तुझे हार्दिक आभार त्याच्यासाठी. नाही मी ड्युटी होती माझी ती. आणि मठामध्ये न्यूज ज्याला पब्लिश झाली तर हा राज्यातला पहिला किल्ला ठरला क्राऊड कंट्रोल सक्सेसफुल होणारा. त्याच्यानंतर मी सेम इम्प्लिमेंट केला, अंधार बनला, तिथे आता 700 लोकांचंच बंधन आहे. तर त्या ठिकाणाची तुम्हाला कॅरिंग कपॅसिटी लक्षात घ्यायला लागते. म्हणजे मी कायम सांगतो की आता हा जो मग आहे ह्याच्यामध्ये जेवढा ह्याच्या इथपर्यंतच तुमचा चहा बसू शकतो, बरोबर, त्याच्या विरुद्ध असेल की तो ओव्हरफ्लो होणार. तर तेच गड किल्ल्यांचं होतं. आणि त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल, त्याची तुम्हाला कॅरिंग कपॅसिटी ओळखून जर तुम्ही कंट्रोल केलात तर हळूहळू मग तो किल्ला हे. आणि त्याच्यानंतर लोकांनाही कॉन्फिडन्स व्हायला लागतो, लोकांना शिस्त यायला लागते की आता 300 लोक आहेत ना, तर तिथे आम्ही हेल्पलाईन नंबर दिलाय की जाण्याच्या आधी तुम्ही त्यांना कॉल करा, तो हेल्पलाईनवरचा माणूस सांगेल की या आठवड्यामध्ये 280 लोक झाले, तुझे 20 लोक असतील तरच तू ये. म्हणजे 21वा जरी असेल तरी आम्ही एंट्री देणार नाही. आणि हे स्ट्रिक्टली फॉलो होते. ओके, पण हे म्हणजे एव्हरी डे दर दिवशी 300 लोक, दर दिवशी 300. पण मग ते म्हणजे आपण जायच्या 1 दिवस आधी त्यांना त्यांना फोन करायचा, त्यांना फोन करायचा, नोंदणी करून. येस 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 येस. आणि समजा तुम्ही जर नोंदणी न करता गेलात समजा इन केस, तर जाणारा माणूस नोंद ठेवत असतो की वरती किती गेलेत. समजा 299 गेले असतील आणि तुमच्याबरोबर 5 माणसं असतात, तुमच्यापैकी एकच जण फक्त वरती जाऊ शकतो. तेवढ्या वेळात त्या 300 पैकी कोणी खाली उतरला असेल तर तुम्हाला एंट्री मिळेल, कारण दिवसाला 300 आहे. ठीक आहे.
तर म्हणजे एखादा समजा ग्रुप खाली आला तर मग ते अलाउ करू शकतात मी. दिवसाला 300 असल्यामुळे कसं आहे की पहिली समजा 25-30 लोक गेली आणि ती जर समजा आता मी पोचलोय 12 वाजता आणि त्या लोकांनी 6ला चढायला सुरुवात केली आणि ती 12ला खाली उतरून आली तर 25ची जागा रिकामी आहे ना वरती, मग मला एंट्री मिळू शकते. ओके. सो त्यांचं असं आहे की 300 नंबर क्रॉस होऊ द्यायचा नाही एका वेळेला, तर नाहीच नाही म्हणजे. खूप चांगलं इम्प्लिमेंट झालं. आणि आता अंधारबनलाही 700 लोकांचा, तिथेही वन विभागाने खूप छान सपोर्ट केला. कळसुबाईला 400 लोकांचं लिमिट घातलं, तिथेही वन विभागाने चांगला सपोर्ट केला. आता अजून 2 ठिकाणं प्लॅन्ड आहेत, ते आमचं झालेलं आहे बोलणं ऑलरेडी, आता येईल ओके दिवसांमध्ये. येस नक्की. कळसुबाईची तर ती वरची शिडी म्हणजे तिथे ट्रॅफिक जाम असते, तिथेच त्याच्यावरच कंट्रोल झाला फायनली. क्या बात आहे. पुढचा प्रश्न, प्रवास करताना भेटलेली एखादी व्यक्ती किंवा घडलेली एखादी गोष्ट जी कायम लक्षात राहिली. अरे फार भन्नाट किस्सा झाला आहे. मी 2 केसेस सांगतो याच्यामध्ये. खूप काय म्हणतात, एक मी म्हणलं ना जुन्याचा नवा होतो किंवा तुम्हाला वेगवेगळी खरंच लोक भेटत असतात. काय झालं, मी गेलो होतो केरळमधले किल्ले बघायला आणि तिथे बेकल नावाचा किल्ला आहे. सो तो केरळ राज्यातला सगळ्यात मोठा किल्ला आहे आकाराने. आणि शिवप्पा नायक म्हणून जे तिथले खूप मोठे हे होते, म्हणजे काय वॉरियर होते, तो किल्ला बांधल्याचं सांगितलं जातं शिवप्पा नायकांनी. तर बॉम्बे सिनेमातलं एक गाणं आहे, तुहिरे. त्या तुहिरे गाण्यामध्ये जो किल्ला ज्याच्यावर ते शूटिंग झालं तोच तो बेकल किल्ला. ओके. हां. तर तो मला तो बघायचाच होता की अरे इतका सुंदर त्या ह्याच्यामध्ये दाखवलं आहे. आणि तिथे एक होमस्टे होता, तर मी त्या होमस्टेच्या माणसाला फोन केला, म्हणलं मी येतो आहे तिथे, तर तुझ्याकडं म्हटलं ये, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि एकदम व्हेरी वेल एज्युकेटेड, त्याचं मूळ गाव ते होतं, तो राहायला बँगलोरला असतो, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ॲक्सेंचरमध्ये. आणि त्या होमस्टेला मी कॉल केल्याच्यानंतर तो म्हणला फक्त मला येण्याच्या 2 तास आधी कॉल करतं. म्हणलं मी आज मुक्कामाला येणार आहे, सो मी संध्याकाळी बेकल बीचवर जाण्याच्या आधी बॅग ठेवेन, नंतर मी बीचला जाईन. म्हणलं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मी त्याला 4-4:30ला फोन केला त्यांनी सांगितल्याप्रमाणे. तर तो म्हणला तुझ्याबरोबर उत्तराखंडमधली 2 मुलं त्या होमस्टेमध्ये मुक्काम आहेत. आता तो होमस्टे कसा होता की कोकणामध्ये जशी घरं असतात की एकच घर आहे आणि मल्टिपल खोल्या आहेत, तसं ते होतं. तर मी म्हटलं काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त माझी एकच कंडिशन आहे, ते जर ड्रिंक करत असतील तर मी दुसरीकडे शिफ्ट करतो, मला ड्रिंकिंगची प्रॉब्लेम नाही आहे. पण सोलो ट्रिपमध्ये आजही माझा दिवस 5:30ला चालू होतो, कारण मला जास्तीत जास्त ठिकाणं बघायची असतात. आणि त्याला मी म्हटलं की माझी झोप होणार नाही आणि ते ॲसिडिटी होते आणि पुढच्या सगळ्या दिवसावर तो परिणाम होतो, तुमचं टाइम टेबल बिघडतं. तर मी त्याला म्हटलं की ते जर असेल तर तुम्हाला आत्ताच सांग, म्हणजे मी दुसरीकडे शिफ्ट करतो, किंवा आमच्या रूम्स तरी लांब ठेव. त्यांना जे करायचं ते करू दे, मला काही नाही. फक्त काय होतं की ते खूप ओव्हरबोर्ड गेलं की डिस्टर्बन्स, ते आरडाओरडा वगैरे. तर तो म्हटला नाही ते अजिबात तसं होणार नाही, आमच्याकडे ड्रिंक अलाउड नाही. म्हटलं मग ठीक आहे, मग काय प्रॉब्लेम नाही. मी ज्या वेळेला त्या 4:30ला त्याला फोन केला आणि 5-5:15ला मी त्याच्या इथे, किंवा काय 5:30-5:45ला त्याच्या इथे पोचलो. तर तो मार्च महिना होता, मागच्या वर्षीची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला दिवस मोठा असतो, याच्यामुळे 7पर्यंत सनसेट होतो. सो त्याला मी सांगितलं एक काम कर, मी बॅग ठेवतो आणि बीचवर. तर तो म्हणला मी माझ्या फॅमिलीबरोबर मूव्ही बघायला आलो आहे. तर घराची चावी, तिथे एक बोर्ड होता इलेक्ट्रिसिटीचा, मीटरचा बोर्ड होता, त्याच्यावर ठेवले, तू ती घे आणि तू घर उघड. म्हणलं ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. तर तो म्हणला मी 8-8:30पर्यंत येतो, तोपर्यंत हे हॉटेल फार भारी आहे, तिथे जेवण कर. म्हटलं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम, रात्री गप्पा मारू वगैरे सगळं. इतका मस्त होता बोलायला तो. आणि मी ते दार उघडलं, 9 रूमचं घर होतं टोटल अंदाजे. ते घर असं होतं की मूळ जो बेकलगाव पासून ते घर खूप आतमध्ये होतं हायवेपासून, आणि मुख्य रस्त्यापासूनही प्रचंड आतमध्ये होतं. म्हणजे तिथून त्या घरापासून तुम्हाला मुख्य रस्त्याला 1-2 मिनटं म्हणजे थोडक्यात दिसणार नाही रस्ता, इतपत ते मोठं अंतर होतं. आणि झालं असं की म्हणजे असं तुम्ही इमॅजिन करा की एक नारळी पोफळीची वाडी आहे आणि त्याच्यामध्ये एक असा टिपिकल त्या कुठली ती झी मराठीची सिरियल, ते रात्रीच खेळ झाले, त्या टाईप ते घराबाहेर तुळशी वृंदावन वगैरे असं, ते फार भारी दृश्य होतं एकदम. आणि म्हणलं अरे कमाल जागा आहे बरं काही. आणि मी आतमध्ये गेलो, बॅग ठेवली आणि मी बीचवर गेल्याच्या नंतर 7-7:30ला फोन आला, अरे ओंकार प्लॅन में एक चेंज है, वो दोनों नहीं आने वाले आज. त्यांनी ट्रेन मिस झाली का काहीतरी समथिंग, त्याचे दोघं होते. म्हटलं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. तो म्हणला इसमें और एक चेंज है, मैं भी नहीं आ रहा. अरे बापरे, तू एकटाच. त्या 9 रूमच्या घरामध्ये अख्ख्या रात्री मी एकटा होतो. आणि त्याचा मी व्हिडिओ काढून फेसबुकला टाकलाय की लिटरली इतकं ते फ्रायटनिंग दृश्य एखाद्याला, कारण पूर्ण अंधार आजूबाजूला, कारण तो होमस्टेच होता
आणि त्या 9 रूम काय जे काय 8-9 रूम असतील किचन धरून वगैरे तिथे ॲब्सोल्युटली कोणी नाही. बरं तिथे इनकेस समजा दरोडा जरी पडला असता तरी गावाला कळायला पण वेळ, कारण ती घरं लांब होती सगळी. आणि मी म्हटलं चलो यार ॲडव्हेंचर आहे, थ्रिल आहे, म्हटलं बघूया काहीतरी गंमत म्हणून. तर ती जे मी अगेन तू म्हणला ना तुला की इट्स अगेन परत तुम्ही स्वतःला कुठेतरी जज करून बघता किंवा फिट की अरे आता आली आहे सिच्युएशन, ठीक आहे, तुमच्याकडे फाईट और फ्लाईट हे 2 ऑप्शन होते. सी मी त्याला इझिली सांगू शकलो असतो, कारण 7-7:30 वाजले होते की यार नाही मी एकटा झोपणार नाही तिथे, मी दुसरं हॉटेल बुक करतो. आणि ही वॉज ऑल्सो ओके फॉर इट. त्यांनी मला तो ऑप्शन दिला की अरे तुला एकट्याला झोपायचं असेल तर झोप, नाही तर तू जाऊ शकतोस, काहीच हरकत नाही आहे. तो म्हटला मला तुझी सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. तर मी त्याला म्हटलं मला माझी सेफ्टी इम्पॉर्टंट आहे यापेक्षा तू माझी सेफ्टी ॲश्युअर करतोयस का, की तो म्हटला हो तर तू त्याची काही काळजी करू नको आणि तू रात्री 2 वाजता लागलं तरी कॉल कर, मी तिथे येईन म्हणून. पण ॲज सच म्हणजे तिथे तसं काही फिअर फॅक्टर नव्हता, काहीच नाही, म्हणजे मला तरी नाही म्हटला. आणि रात्रभर मी एकटा राहिलो. सकाळी उठलो 4-4:30ला, आंघोळ गेले, पुढच्या प्लॅनला मी गेलो, 5-5:30ला निघालो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हल म्हणजे तुमच्यासाठी काय? काय सांगतो तुम्हाला, रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हलर आहे ना, ट्रेकर म्हणू आपण, ट्रेकर ट्रॅव्हलर दोन्ही, तुम्हाला ज्या ठिकाणी जाताय ना त्याचं पावित्र्य जपता येणं ही पहिली पायरी आहे. ते पावित्र्य तुम्हाला तेव्हाच जपता येईल ज्यावेळेला तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल, तुम्हाला इम्पॉर्टन्स कळेल त्या गोष्टीचा. आणि ते जर तुम्हाला नाही कळलं तर ते फार अवघड होतं. काय होतं बऱ्याच वेळेला की मी कायम सांगतो की आपल्याकडे ऑर्गनायझर्स जे आहेत, ट्रेक ऑर्गनायझर्स, आता मी थोडासा वेगळा विषय, तर एक गुरुशिष्य परंपरा मिसिंग आहे आता आपल्याकडे, जी पूर्वीच्या काळामध्ये होती. म्हणजे एखाद्याने समजा 80-90च्या दशकामध्ये 2000, 2005, 2000 अगदी 10पर्यंत जर ट्रेकिंग क्लब चालू केला तर तो सांगायचा की अरे मी या क्लबबरोबर काम करत होतो, मी यांच्याकडनं शिकलो आहे, यांच्याकडनं मी मोठा झालो आहे आणि आता मी स्वतःचं मला एक्सप्लोअर करायचं म्हणून मी चालू केलं. हल्ली काय होतं आहे, मी 2-4 ट्रेक केले की मला कॉन्फिडन्स येतो, मला कॉन्टॅक्ट मिळतात. म्हणजे माझ्यासाठी ट्रेक ऑर्गनाईज करणं आता फार मोठं काही राहिलेलं नाही आहे. या भ्रमामधनं आणि इझी मनीच्या मागे लागून अनेक जण, आणि ह्याच्यामध्ये उत्तम ऑर्गनायझर्स पण भरपूर आहेत, म्हणजे काय सगळेच एका माळ्याच्या मणी नाही आहेत, ऑब्व्हियसली नाही आहेत, पण काळं गोरं असतंच असतो. हां, तर ह्याच्यामध्ये काय होतं की चांगले रिस्पॉन्सिबल ऑर्गनायझर बदनाम होतात इरिस्पॉन्सिबल ऑर्गनायझर्समुळे. आणि इररिस्पॉन्सिबल ऑर्गनायझर इररिस्पॉन्सिबल ट्रॅव्हलर्सला जन्म देतात. त्याचं मी कारण सांगतो काय ते, की समजा एखादा माणूस तुमच्याकडे त्याच्या अगेन आयुष्यातला पहिलाच ट्रॅव्हलर जर तो तुमच्याबरोबर करतोय कुठलाही, तो तुमच्याकडे एक ऑर्गनायझर म्हणून बघणार, अरे हे कसं करतात, ठीक आहे, हे राहायची सोय कुठे करतात, वागतात कसे, नाही म्हटलं तरी ते एक संस्कार त्याच्यावर तुम्ही करत असता, ठीक आहे. त्याच्यात जर तो लहान वयाचा असेल, 12वी FYला, म्हणजे ज्या वेळेला आपण संज्ञान नाही येतो किंवा तेवढा त्याला अनुभव नाहीये, तर त्याला असं वाटतं अरे ट्रॅव्हलिंग हेच असतं, ठीक आहे. मी अगदी आता अजून एक उदाहरण सांगतो. एखाद्या ऑर्गनायझरने समजा एखादी हेरिटेज ट्रिप ऑर्गनाईज केली आणि ते सगळं सकाळी सगळं गुढी गुढी मंदिरं बघितली, हे बघितलं, गुहा बघितलं, हेरिटेज साईट बघितलं, आणि रात्री कुठेतरी सगळेजण गांजा चरस काहीतरी इंटॉक्सिकेशन करत बसले, तर त्या नवीन येणाऱ्या ट्रॅव्हलरला वाटेल अरे हेच करायचं असतं, दिवसभर आपलं करायचं, रात्री मस्तपैकी कुठेतरी नशेबाजी करत बसायची. हे, आणि त्या नशेतनं तू कधी बाहेर येशील ते माहिती नाहीये. तू त्याच नशेमध्ये दुसऱ्या दिवशी त्या हेरिटेज साईटला गेलास, किल्ल्यावर गेलास, तर तू त्याच धुंदीमध्ये असणार आहेस. सो पवित्र जपलं जातं, फिनिश ना. त्यामुळे तुम्ही ऑर्गनायझर बरोबर जाताना सुद्धा त्याची बॅकग्राऊंड चेक करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे, जर तुम्ही नवीन असाल तर. आणि जर तुम्ही स्वयंभू असाल, तुम्हाला स्वतःलाच जायचं आहे सगळं, तर तुम्ही 4 ठिकाणी ते विचारणं फार गरजेचं आहे तुम्हाला, की मी जिथं जातोय त्याचा इतिहास काय आहे, त्याच्या तिथे राहण्या जेवणाच्या सोयी काय आहेत, तिथे लोकांचं मेंटॅलिटी कशी आहे, ते आपल्याला कसे रिसीव्ह करतात. सो रिस्पॉन्सिबल म्हणजे तुम्हाला स्वतःची काळजी घेऊन त्या ठिकाणाच्या पावित्र्याची काळजी घेणे, सेफ्टीची काळजी घेणे स्वतःच्या. कुठेही नसतं धाडस, सेल्फीच्या नादात पडलं. कितीतरी आपण किस्से बघतो, गावकऱ्यांबरोबर कॉन्फ्लिक्ट होतात, म्हणजे लिटरली काजवा महोत्सवला अनेक, आता राजमाची किल्ला आहे, तर चिखलाचे पाय, म्हणजे समजा जर आता अवकाळी पाऊस मेमध्ये कधीही पडू शकतो, ते चिखलाचे पाय घेऊन लोक घरामध्ये जातात शूज न काढता. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. किंवा गावकऱ्यांनी टेंट लावून दिल्यात, मग गमती त्याच्या काड्याच मोडल्या, न्यूसन्स क्रिएट करायचं कुठंतरी म्हणून. किंवा एखाद्या हॉटेलमध्ये गेलेत आणि त्याच्या टीव्हीच्या रिमोटचे सेल काढले. म्हणजे हे खूप छोटी गोष्ट आहे, पण त्याला अर्थ नसतो काही. बरोबर. तुम्ही लिहायला कधी आणि का सुरुवात केली? खरं सांगायचं ते ठरवून नाही झालं. म्हणजे थँक्स टू न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळा आहे माझी, की ज्यांनी निबंध स्पर्धा असेल त्यांनी एनकरेज केलं की अरे हा चांगला लिहू शकतो निबंध वगैरे त्याच्यामध्ये.
आणि त्यांनी कॉन्फिडन्स दिला शिक्षकांनी. खरंच म्हणजे आय एम रिअली थँकफुल, कारण शाळेचे संस्कार खूप महत्त्वाचे असतात आणि कोणी सेल्फ मेड कोणी वरनं पडलेलं नसतो. आफ्टर ऑल तुम्हाला मेंटर जर चांगले मिळाले की जे तुमच्यातलं कॅलिबर तुम्हाला सांगू शकतील की अरे तू कंटिन्यू कर, तू चांगलं बोलतोस, चांगलं लिहितोस, तर ते तुम्हाला कोणाकडनं तरी सिनियरकडनं ॲप्रिसिएशन मिळालं की तुम्ही अजून हे व्हायला लागतं. आणि मग त्याच्यामुळे आवड निर्माण झाली. वडिलांनी पुस्तकं आणून दिली चांगली, पु ल देशपांडेंची पुस्तकं दिली की ॲक्च्युली फ्लॉलेस लेखन, ओघवती भाषा कशी असते हे. अर्थात ही लोक असतील, व्यंकटेश माडगुळकर असतील, बप्पू काळे असतील, म्हणजे खूप ट्रॅव्हलर्सचे ब्लॉग आहेत आपल्याकडे. तर त्यांच्याकडे बघून मी म्हटलं की आपण लिहायला सुरुवात करू. मग सुरुवातीला मी पेपर्समधनं लिहायला सुरुवात केली. मटा, सकाळ, लोकसत्ता पेपरने खूप छान मला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. अभिजित बेल्लेकर आमचे मित्र आहेत, उपसंपादक लोकसत्ताचे. त्यांनी खरंच नाही, त्यांनी काय म्हणतात त्याला, चान्स दिला की अरे ह्याला आपण हे करून बघूया, म्हणजे याच्यातलं बघू कसा लिहितोय ते, आणि देन वी कॅन कंटिन्यू. आणि लोकसत्तामध्ये बरेच वर्ष मी किंवा बरेच वेळेला मी लिहिलं. त्याच्यानंतर सामनामध्ये लिहिलं, लोकमतला लिहिलं, साप्ताहिक सकाळला आता सिरीज चालू आहे माझी. आणि पॅरलली ब्लॉग स्वतःचा, सो oomkarook.com नावाची, ती आता इट्स अ ब्लॉग ॲक्च्युली कन्वर्टेड इन टू अ वेबसाईट. तर तिथे मी लिहायला सुरुवात केली. आणि कुठेतरी आपल्याला अनुभव एक्सप्लेन करणं इतकाच त्याच्यामध्ये उद्देश होता आहे. म्हणजे रादर की तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता एक गंमत सांगतो. मांजराबाद नावाचा किल्ला आहे कर्नाटकामध्ये, मँगलोर ते बँगलोरच्या मध्ये. तर तो टिपू सुलताननी बांधलेला किल्ला आहे. त्या किल्ल्याच्याबाबत अशी कथा सांगितली जाते इतिहासामध्ये की आता खरी खोटी माहीत नाही मला, पण ते सांगतात की तो पूर्ण चांदणीच्या आकाराचा किल्ला आहे, ताऱ्याच्या आकाराचा. ठीक आहे, तुम्ही जर गुगलला त्याची इमेज बघितली तर तो ड्रोन शॉट तुम्हाला प्रॉपर इट्स अ स्टार ओनली, कुठेही तडेबिडे गेले वगैरे असं अजिबात नाही, इट्स इंटॅक्ट. तर टिपू सुलतानला हा किल्ला युरोपियन स्टाईलमध्ये बांधायचा होता, म्हणून त्यांनी युरोपवरनं आर्किटेक्ट मागवले. आणि तो किल्ला ज्या वेळेला बांधून झाला त्यावेळेला तो किल्ला बघायला पहिल्यांदा गेला, त्यावेळेला तिथे धुकं पसरलं होतं. आणि म्हणजे कन्नड भाषेमध्ये मंजू या शब्दाचा अर्थ होतो धुकं, म्हणून त्या किल्ल्याचं नाव पडलं मांजराबाद, ते मंजूवरनं. की त्यावेळेला बघायला गेलो त्यावेळेला धुकं होतं, म्हणून मंजूवरनं मांजराबाद किल्ला. आता अशी स्टोरी सांगितली जाते. आता हे कुठेतरी आपण वाचलेलं असतं. मी मांजराबादला आत्ता ह्याच याच्यामध्ये जाऊन आलो सीझनमध्ये. तर हे कुठेतरी तो किल्ला छान आहे हे आपल्याला एक्सप्रेस करावं असं वाटतं. तर यूट्यूब वगैरे त्यावेळेला 2010 सालच्या इतकं नव्हतं, म्हणजे किंवा ब्लॉगिंग वगैरे तर संबंधच नव्हता. पॉडकास्ट वगैरे तर आत्ता अगदी कोविडच्या नंतर जास्त चालू झाले. मग माध्यम काय, तर पेपर रायटिंग आणि तिथे शब्दमर्यादा असल्यामुळे ब्लॉग रायटिंग, दोन्हीच्या माध्यमातून केलं. ओके ओके. एक प्रवास अनुभव असतो आणि एक कथा, त्यात काय फरक असतो आणि तो लेखक कसं साकारतो? कथा आहे ना, ती बऱ्याच वेळेला काल्पनिक असू शकते. मी आत्ता काही हॉरर स्टोरीज लिहिल्या आहेत, त्या पूर्णपणे त्या काल्पनिक आहेत, गंमत म्हणून त्या लिहिलेल्या होत्या. प्रवास वर्णनामध्ये तुम्हाला ते फक्त खुलवता आलं पाहिजे की तुम्ही जो एखादा एक्सपिरियन्स जो सांगताय तुम्हाला, तर ते तुम्हाला जर तो फुलवता आला, लोकांना जर त्याच्यामध्ये एंगेज करता आलं, तर ते फार छान लोकांसाठी पण तो अनुभव ठरतो. त्याच्यामुळे प्रवास वर्णन लिहिणं, कारण काय आहे, तुम्हाला तो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला डिपेंडेबिलिटी नाही आहे कोणावर की अरे मी आता जसं मी बेकल किल्ल्याचा अनुभव सांगितला, तर मला कुठे रेफरन्सेस शोधायची, कोणाला विचारायची गरज नाही आहे. ओके, कारण मी तर स्वतः अनुभवलेलं आहे, सो मी ते तितक्यात चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. तर ते खूप छान माध्यम आहे. म्हणजे प्रवास वर्णन लिहिणं ना, हे फार अनुभव लिहिणं थोडक्यात, प्रवास वर्णनापेक्षा कुठलेही अनुभव असतील तुमचे, तर ते गमतीशीर असतं लिहिणं. लेखन करताना काय महत्त्वाचं वाटतं, वास्तव, भावना की कल्पना? पहिले दोन ॲक्च्युली, वास्तव, भावना. हां, कारण काय आहे, आता मी जसं एक तुम्हाला गमत सांगतो की आत्ताची बेकल किल्ल्याची मी स्टोरी सांगितली, त्यातला वास्तव काय होतं की मी तिथे एकटा राहिलो, तो मालक तिथे आला नाही. आणि भावना जी आहे ती काय की जी त्यांनी दुसऱ्या दिवशी एक्सप्रेस केली की तुम्ही ज्या अर्थी इतके लांबचे किल्ले बघायला आला, त्या अर्थी मला तुमच्यावर विश्वास होता. ही जी त्या दोन्हीची जी त्यांनी सांगड घातली ना, त्याच्यामुळे आज तो अनुभव माझ्या लक्षात राहिला आहे, एक्झॅक्टली सांगण्यासारखा आहे. सो त्या दोन्ही गोष्टींचा जर मेळ चांगला, किंवा मी आता द्रोणागिरी जे शिखर आहे ते पहिल्यांदा बघितलं की वास्तव आहे की मी हिमालय कधीच बघितलेला नव्हता, आणि ते पहिल्यांदा ज्यावेळेला मी बघितलं, किंवा चौखंबा नावाचं शिखर आहे याच्यामधलं, उत्तराखंड हिमालयामधलं, ते इतकं भव्य आहे आणि ते कुवारी पासवरनं काय कमाल दिसतं. किंवा निलगिरी पर्वत आहे, हातीगोडी पर्वत, म्हणजे ती अशी अगदी समोर दिसतात. किंवा भारतातलं 2 नंबरचं शिखर नंदादेवी, ते अगदी समोर आहे. कांचनजुंगा आपण पहिलं आणि दुसरं नंदादेवी. तर 2 नंबरचं भारतातलं शिखर बघणं, 3 नंबरचं कामेट शिखर तिथनंच तुम्हाला समोर दिसतं.
ह्या म्हणजे ही जी तुम्ही भावना एक्सप्रेस करणं जे आहे ना ती फार भारी आहे. म्हणजे मला वाटतं कदाचित द्रोणागिरीचंच एक मी फेसबुकला पोस्ट केली होती, कदाचित मला असं वाटतं त्याच्यामध्ये वाक्य टाकलं की मला त्या म्हणतो त्या शिखराकडे, पर्वत शिखराकडे बघितल्याच्या नंतर मला हनुमंताचं दर्शन झाल्याचा भास झाला. द्रोणागिरी त्याच्या शेजारीच हनुमान नावाचा एक पर्वत आहे आणि तिथे समजूत अशी आहे की संजीवनी जी नेली गेली तर द्रोणागिरी पर्वतच उचलला मारुतीने. तर तो ह्या पर्वताचाच एक भाग होता. म्हणून तुम्ही द्रोणागिरी शिखराचा जर फोटो बघितलात ना तर त्याचा एक भाग कार्व आउट झालेला आहे असा. तर ती समजूत तिथे आहे. तर ह्या तुम्हाला म्हणजे आता अगेन ही दंतकथा आहे, परत पौराणिक कथा आहे, पण कुठेतरी परत ही वास्तवाशी सांगड घालणार आहे कारण तो पर्वत तिथे आहे, त्याचा तो भाग तिथे कापला गेलेला आहे. तर खूप छान आहे. म्हणजे हे तिन्हीची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. तुमच्यासाठी एक उत्तम फोटो म्हणजे काय आणि छायाचित्रण करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात? खरं सांगायचं तर बघा, मी एवढा काही प्रो फोटोग्राफर नाही. जितकं मला समोर दिसतं, मला जितकं चांगलं कॅप्चर करता म्हणजे येण्याचा मी प्रयत्न करतो. ठीक आहे. तर पण अगेन तुम्हाला तो फोटो बघितल्याच्यानंतर तुम्ही त्या प्रसंगात परत गेला पाहिजे, एवढंच मी सांगू शकतो. की कुठलाही तो प्रसंग असेल, एखादा सनसेट असेल. मी नाणेघाटाच्या नानाच्या अंगठ्यावरनं पहिल्यांदा ज्यावेळेला इंद्रवज्र बघितलं आयुष्यामध्ये, सर्क्युलर रेनबो असं त्याला म्हटलं जातं. तर ते इंद्रवज्र पहिल्यांदा बघणं, मी आजही जरी तो फोटो बघितला तरी वी गेट बॅक इन टू दॅट सीन की अरे हे काय दिसलं होतं वगैरे वगैरे. सो तुमच्या भावना एक्सप्रेस करणारा जर फोटो असेल किंवा तुम्हाला त्या प्रसंगात परत घेऊन जाणारा जर फोटो असेल ना तर तो खूप तुम्हाला रिलेटेबल होतो. तर ती अर्थात काय, आता इतके कोर्सेस आहेत फोटोग्राफीचे, इतके आजूबाजूला आपल्या फोटोग्राफर आहेत, ते शिकून घेण्यासारखं स्किल आहे. आणि सुदैवाने आजच्या काळामध्ये DSLR डोंगरांमध्ये घेऊन जायची गरज, कारण मोबाईलचे कॅमेरे फारच भारी आहेत. म्हणजे खूपच भारी आहेत. म्हणजे ॲज गुड एज द गिव्ह रिझल्ट ऑफ DSLR. कारण ते इतका लोड घेऊन जाणं अवघड, सगळं सांभाळत बसणं हे सगळ्याच भानगडी असतात त्या. तर त्या केसमध्ये तुम्हाला कुठेतरी म्हणजे काय म्हणतात त्याला, समोर जे दिसतंय ते त्या फोटोमध्ये कसं येईल, त्या कॉम्पोजिशन्स शोधणं हा थोडासा प्रॅक्टिसचा भाग आहे, ट्रेनिंगचाही भाग आहे. कोणी समजा तुमच्या आजूबाजूला चांगला असेल, तुम्ही त्याचा गायडन्स घेऊन ती कला शिकू शकता. ओके. तुमचा एक असा फोटो जो खास आहे आणि त्यामागची गोष्ट तुम्ही शेअर करू शकता का? अगेन आत्ता मी म्हटलं तो ह्याचा फोटो इंद्रवज्राचा, काय क्लास असवी, ती मुवमेंटच विसरणं अवघड आहे. मी नाणेघाटाच्या नानाच्या अंगठावर थांबलो होतो आणि इंद्रवज्र कर्नल साईक्स म्हणून होता इंग्रज एक, तर त्यांनी हरिश्चंद्रगडावर तर सगळ्यात पहिल्यांदा बघितल्याचे आपल्याकडे रेफरन्सेस सापडतात. की त्यांनी सर्क्युलर रेनबोची तिथे नोंद करून ठेवली आहे. तर ते इंद्रवज्र आणि स्वप्न आहे प्रत्येक ट्रेकरचं बघणं की अरे इतकं फारच म्हणजे अमेझिंग आहे, काय ते जादू आहे ती, आणि सार्थक झाल्यासारखं वाटतं कारण तुमची प्रतिमा त्याच्यामध्ये दिसते, तुम्ही जसे हलता तसं ते इंद्रवज्र ते हलतं. तर त्या नाणेघाटाच्या आम्ही नानाच्या अंगठावर पूर्ण वातावरण ठेवलं ना, एकदम ढग यायला सुरुवात झाली आणि सूर्य तुमच्या मागे पाहिजे, त्यावेळेला ते इंद्रवज्र खाली तयारून तुमची सावली त्याच्यामध्ये पडते. तर ते फॉर्मेशन निर्माण झालं आणि ते इंद्रवज्र दिसलं. आणि दुसरं आत्ता कुवारी पासवरनं येताना दिल्ली ते पुणे फ्लाईटमध्ये मला विंडो सीट होती आणि त्या फ्लाईटचं प्रतिबिंब इंद्रवज्रात पडलं होतं, जे ढगांमध्ये शेजारी चालू झालं. अनफॉर्गेटेबल मुवमेंट, फारच सुंदर होती की ते हे बघणं. आणि अगेन मी म्हटलं हा जो आत्ता द्रोणागिरी पर्वताचा जो फोटो आहे की वन ऑफ द म्हणजे ती मुवमेंट भारी होती. फोटो जाऊ द्या, फोटो तो येणार कारण ती मुवमेंट भारी होती, यू आर जस्ट कॅप्चरिंग इट. पण ते जे दिसलं ना ते खरंच विसरू शकत नाही. त्याच्यानंतर तरुणांनी ट्रेकिंग, लेखन किंवा प्रवास सुरू करताना काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात? लेखनाकडे थोडं नंतर येईन मी, कारण तो प्रत्येक जणच ते करतो अशातलं नाही आहे. पण तुमचा जो मगाचा प्रश्न होता ना की रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हलर, ट्रेकिंग म्हणजे काय, काय तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तुमचा आत्मविश्वास कम अनुभव. आणि आत्मविश्वास हा अनुभवातनंच येतो. हे किती तुम्ही नाकारा या गोष्टीला, किती हो म्हणजे आहेच ते, खरंच आहे. की मी जसं म्हटलं तसं की आता मला आता एव्हरेस्टवर समजा कोणी जायला सांगितलं तर मला तो कॉन्फिडन्स नाही आहे, अनुभव किती मागे असू दे. पण तो तुम्हाला कॉन्फिडन्स आला तर तुम्ही समजा उद्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाऊन आलात, ठीक आहे, तुम्ही तो एव्हरेस्ट पहिल्यांदा बघाल तिथं की अरे हे कशी काय लोक चढत असतील त्याच्यामध्ये, पण तुम्ही ते डेअरिंग नाही करू शकत कारण तुम्हाला त्या स्केलचा एक्सपिरियन्स यायला फार खूप घासावी लागते त्यासाठी. की एव्हरेस्ट चढणं काय खाऊ नाहीये, जबरदस्त आहे ते. आणि
त्याच्यामुळे काय होतं की एस्पेशली आता हे मोहिमा तुम्ही इतक्या मोठ्या सोडून द्या 8000 रशा वगैरे, पण इथले जे नॉर्मल आपल्या सह्याद्रीमध्ये फिरणं असेल किंवा ट्रॅव्हलिंग जे असेल, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगतो तुमच्या लिमिटेशन कळल्या पाहिजे काय आहेत ते. की जसं मी स्वतःवर बंधन घातलं की मी रॉक क्लाइंबर नाही आहे, मी हाय अल्टिट्यूड माउंटेनियर नाही, हे मला माहिती आहे चांगलं. त्याच्यामुळे मी त्या वाटेकडे जाणार नाही हेही मला माहिती आहे. की उद्या मी उगाच काहीतरी नाही माझ्या खात्यामध्ये 50-60 लाख रुपये चला एव्हरेस्ट सोडूया हे करू नये. म्हणजे बरोबर, खरंच ते विषयाची परीक्षा घेऊन एक्झॅक्टली, कारण तुम्हाला तुमच्या लिमिटेशन, मला माहिती आहे की मी ते करू शकत नाही तर मी जाऊ कशाला तिकडं. आणि याच्यात काही कमीपणा वगैरे नाही आहे. तुमच्या लिमिटेशन ओळखणं हे खूप चांगली पायरी आहे. तुम्हाला तुमचं लिमिट कळणं खूप गरजेचं आहे पहिल्यांदा, की काय तुम्ही करू शकता आणि काय करू शकत नाही. जर तुम्ही करू शकत नसाल तर तो अनुभव तुम्हाला कुठनं मिळेल, आणि त्याच्यासाठी योग्य गुरु शोधणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्याकडे ते मुळशी पॅटर्नमध्ये एक वाक्य आहे की तो गुरु वाट दाखवणार पाहिजे, वाट लावणार नाही. तर ते हां, ते आपल्या म्हणजे ट्रेकिंग फील्डमध्ये पण दुर्दैवाने काही पर्सेंटमध्ये लागू आहे. कारण मी जसं म्हटलं असं तुम्ही एखाद्या चुकीच्या ट्रेकिंग क्लबकडनंच, अनएथिकल ट्रेकिंग क्लबकडनं तुमच्या ट्रॅव्हलिंगची सुरुवात केलीत किंवा ग्रुप लिडिंगची सुरुवात केलीत, तुम्ही तेच कल्चर फॉलो करणार आहात. बरोबर, आफ्टर ऑल. त्यामुळे तुमच्या लिमिटेशन ओळखणं, दुसरी गोष्ट एथिक्स जपून त्या गोष्टी करणं, आणि अनाठाई साहस तुम्हाला टाळता आलं पाहिजे. आणि काय होतं ना, तुम्हाला गंमत सांगतो की लोकांना फार सवय असते, हे एस्पेशली मूवीजमधनं, की बॅग उचलली आणि चालले. अनप्लॅन गोष्टी करायला मजा आहे, पण नोन ठिकाणी. तुम्ही गोव्याला 10 वेळा जाऊन आलात, 11व्यांदा बॅग उचलून गोव्याला जा, कारण तुम्हाला सगळंच माहिती आहे. किंवा पहिल्यांदा जरी अनप्लॅन जात असाल तरी ते ठिकाण असे ठीक आहे, गोष्टी मॅनेज होऊ शकतात. पण उद्या तुम्ही जर म्हणलात अरे नाही मला कालिंदी खालसारखा ट्रेक करायचा आहे, विच इज रिस्कीएस्ट एक्सपेडिशन म्हणतात त्याला आपल्याकडे, म्हणजे असं नाही होत. बरोबर, तुम्हाला काय लेवलचं प्रिपरेशन पाहिजे त्यासाठी. सो उगा बॅग घेतली आणि चालले असं कधीच होत नाही. सो ते प्लॅनिंग तुम्हाला प्रचंड माहिती. आपण ज्याला LNT प्रिन्सिपल्स म्हणतो, लिव्ह नो ट्रेस, त्यातलं पहिलंच आहे की प्लॅन अहेड अँड प्रिपेअर. बरोबर, ठीक आहे. आणि प्रिपेअर फॉर द वर्स्ट असंही आपण म्हणतो, की प्लॅन फॉर द बेस्ट आणि प्रिपेअर फॉर द वर्स्ट. आपल्याकडे डोळ्यावर पट्टी बांधूनच ट्रॅव्हलिंगला निघतात, की काय होणार आहे गोव्याला, काय प्रॉब्लेम होणार आहे. नाही होत नाही, कधीच असं होत नाही. माहिती आहे का, तुमच्या कंट्रोलच्या बाहेरच्या ज्या काही गोष्टी असतात ना, तुम्हाला म्हणजे त्या परिस्थितीत फसण्यापलीकडे तुमच्या हातात काही नसतं. ठीक आहे. सो प्लॅन करणं त्या गोष्टी. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला म्हणजे काय म्हणतात, माहिती नसेल तर एखादं असं म्हटलं असं मेंटॉर किंवा कोणी मार्गदर्शक असेल, तो जाऊन आला आहे, खा ना डोकं त्याचं, की अरे मी चाललो इकडं, मला सांग, मला हे सांग. तुमची कंपनी चांगली पाहिजे जी तुम्ही बरोबर घेऊन जाते. कारण काय असतं, ते तुमचे जर विचार आणि संस्कृती तुमची आणि संस्कार हे जर जुळले नाही, म्हणजे हार्डकोर नॉन ड्रिंकर वर्सेस नशेडी माणूस यांची जर कंपनी जुळली गोव्यासारख्या ठिकाणी, तर नाही होत ते. म्हणजे तिथे भांडणं होणारच. किंवा एखादा आळशी माणूस आणि एखादा सुपर ॲक्टिव्ह माणूस, तर त्यामुळे तुम्हाला तुमची ती कंपनी. कारण ट्रॅव्हलिंगची गंमत काय तुम्हाला सांगू काय, रिटर्नचा ऑप्शन सगळ्यात शेवटी येतो. ठीक आहे, की अरे आता मी जसं म्हटलं असं, तुम्ही एखाद्या हिमालयातल्या ट्रेकला गेलाय, 2 जण गेलाय, ठीक आहे ना, कुठली ऑर्गनायझेशन ना काही आहे, आणि तुला असं लक्षात आलं की अरे आपल्याला आज सकाळी 5:30ला निघायचं होतं आणि आज 9 वाजेपर्यंत झोपलेलं आहे, उठतच नाहीये. तो म्हणतो का आजच्या दिवशी उद्या जाऊ. अरे नाही, उद्या आपल्याला तिकडे जायचं आहे. अरे जाऊ दे रे, 2 ठिकाण नाही बघितली काय फरक पडतोय, तुमचं टाळकं सटकणारच ना. आणि मग तुम्ही काय शेवटी तिथे त्या परिस्थितीला तुम्ही कुठेतरी मारून द्याल. शेवटी तू काय म्हणशील, परत तोंड दाखवू नको, ठीक आहे, परत आपण त्याच्याबरोबर कुठे जाणार नाही. हां, तर आता काय असं तुम्हाला वेळ न पाळणारे लोक असतात, बरोबर. आता हे पण रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हलिंगमध्ये काय तर तुला सांगतो, कारण तुमची कंपनी तुम्हाला ओळखता आली पाहिजे कशी येते. आणि आनंददायी टुरिझम किंवा ट्रॅव्हलिंग किंवा ट्रेक हे तेव्हाच होतात जेव्हा आजूबाजूची माणसं तुमची चांगली असतात. सोलोला तर गंमतच असते, कारण यू आर ऑन युअर ओन. मग 12 वाजता उठ, तुम्हाला कोण विचारायला येते, कारण तू कोणाला आन्सरेबल नसतोस आणि कोणी तुला आन्सरेबल नसतं. एखादं ठिकाण बुडव, ॲड कर, काय वाटेल ते कर, ते यू आर ऑन युअर ओन. ठीक आहे. सोलो ट्रिप इज ऑलवेज बेटर, प्रोव्हायडेड तुझा एक्सपिरियन्स व्यवस्थित आहे, तुझं प्लॅनिंग व्यवस्थित आहे. आता खूप म्हणजे आम्हाला खूप कुतूहल होतं त्या गोष्टीचं. तो प्रश्न की भटकंती कट्टा ही संकल्पना कशी सुचली म्हणजे आपल्या इथे, आणि याची सुरुवात कशी झाली. सो रवी राजेंद्र पवार या नावाचा एक आमचा मित्र पुण्यामध्ये, एकदम जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. तर त्यानं बोंबल्या फकीर असं त्याचं टोपण नाव आहे, जे त्याचं पूर्वी फेसबुकवर नाव होतं. त्याला त्याच्या दुर्दैवानी सगळं त्याला आता त्याच नावाने ओळखतं, आणि जण त्याचं ॲक्च्युअल नाव पण माहिती नाही आहे, खूप जण आहेत असे.
तर त्यांनी मला असं वाटतं 2016 साल असावं का, 14 किंवा 16 साल असेल, त्यावेळेला त्यांनी एक अनाऊन्समेंट केली की त्यांनी, मला वाटतं कॅप्शनच असं होतं, सगळ्यांनी भेटायचं. तर सगळ्यांनी म्हणजे कोणी भेटायचं, तर जे कोणी भटके आहेत, जे कोणी ट्रॅव्हलर्स आहेत, जे कोणी सोलो ट्रेकर्स आहेत, जे कोणी इतिहास अभ्यासक आहेत, मंदिर अभ्यासक आहेत, त्यांचा कुठेतरी कम्युनिटी तयार झाली पाहिजे त्या सिटीमधली. मग ती कम्युनिटी गोळा कशी करायची? बरं, ती शक्यतो फ्री असली पाहिजे, कारण ते रिपिटेटिव्ह पण व्हायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळेला जर 200 रुपये फी लावायला लागला 100, तरी ते एक लिमिट नंतर लोक कमी व्हायला सुरुवात होते. आणि मग त्यांनी भटकंती कट्टा या नावाने एक संकल्पना सुरू केली की त्याच्यामध्ये सुरुवातीला शिवाजीनगरची जी क्लाइम्बिंग वॉल आहे तिथं तो पहिला भटकंती कट्टा भरला आणि त्याच्यामध्ये हिमालयातले कोर्सेस आणि सेफ ट्रेकिंग वगैरे असा तो विषय होता. तर त्याच्यानंतर त्या कट्ट्याची म्हणजे लोकांना ते भारी वाटलं की अरे, ज्यांची माझी फक्त फेसबुक, त्याला इन्स्टा एवढं नव्हतं. 14-16 साली फक्त ते ऑर्कुट जस्ट संपून फेसबुकची एंट्री होती आणि त्याला ते फेसबुकची पेजेस होती जी अजूनही जातात, पण त्याला इन्स्टापेक्षा ते जास्त ट्रेंडिंग जास्त होतं. मग ते त्यांनी ते फेसबुक पेज काढलं आणि त्याच्यानंतर मग लोकच पहिल्याच कट्ट्याला 100-100 ट्रेकर जमले होते आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर ते लोकांना इंटरेस्ट यायला लागला की अरे, आपण व्हर्च्युअली भेटलेल्या लोकांना आपल्याला समोर भेटायची संधी मिळते. ठीक आहे. आणि ते सुरू झालं. मग काही काळानंतर त्याच्यामध्ये खंड पडला आणि त्यांनी नंतर रवी पवारने तो बॅटन आमच्या 4-5 जणांच्या हातामध्ये दिला. मग मी आहे, अजय काकडे आहे, आमचा स्वप्नील खोते, ओंकार केळकर आहे, क्षितिज कापडी म्हणून आहे, तर राहुल कराळे आहे आणि कुलदीप म्हणून आहे. तर असे 5-6 जणांच्या हातात त्यांनी ते सोपवलं की आता तुम्ही चालवा तुमच्या याने. आणि मग आम्ही, मला वाटतं 2016 का 17 साली जो मध्ये काय 2 वर्षाचा गॅप पडला, ते आम्ही परत सुरुवात केली. तो आत्तापर्यंत चालू आहे. आणि त्याच्यामध्ये पुण्यामध्ये कुठल्याही एका शनिवारी म्हात्रे पुलाजवळ इंद्रधनुष्य हॉल आहे, तिथे ट्रेकिंग, ट्रॅव्हलिंग, फोटोग्राफी, हिमालयन एक्सपिडिशन्स, बाईक एक्सपिडिशन्स, ॲडव्हेंचर, निसर्ग, वाईल्ड लाईफ ह्याच्यावरची 100% फ्री ऑफ कॉस्ट सेशन्स असतात. त्याला कुठलंही रजिस्ट्रेशन नाही, कुठली एंट्री फी नाही. या आणि बसा, म्हणून तर कट्टा नाव आहे. कट्ट्यावर त्याला काही कुठे तुम्हाला हे नसतं आणि तो संपूर्णपणे आम्ही फ्री ऑफ कॉस्टच उपक्रम ठेवलेला आहे. पण मग हा कट्टा म्हणजे जी तुमची इव्हेंट असते, म्हणजे दर शनिवारी असते किंवा रविवारी असते, तर ते जर आपल्या प्रेक्षकांना जर ती अटेंड करायची असेल तर त्यांना त्याची डिटेल्स कुठनं आणि कशी मिळू शकते? ओके, सो ते दर महिन्याला असतो तो कट्टा. दर महिन्याला एकदा, म्हणजे महिन्यातून एकदा कुठल्याही शनिवारी, ज्याला आम्हाला त्या हॉलची आणि वक्त्याची अवेलेबिलिटी असेल त्यावेळेला. तर भटकंती कट्ट्याचे 5 ब्रॉडकास्ट ग्रुप आहेत, त्यातल्या एकाची लिंक मी तुम्हाला देईन, ती डिस्क्रिप्शनमध्ये टाकली की लोक त्याच्यावर जाऊन जॉईन करू शकतील. ओके ओके. आणि तो ॲडमिन ओनली ग्रुप आहे, त्याच्यामुळे आयुष्य सुंदर आहे, काय वाहता झराबिरा असले मेसेजेस सकाळी येत नाहीत. ओके ओके, ठीक आहे. आता सगळ्यात म्हणजे आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे हा. एवढ्या विविध क्षेत्रात तुम्ही एकाच वेळी काम करता, त्यासाठी वेळ व्यवस्थापन आणि प्रेरणा कुठून मिळते? प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज, बिगेस्ट मोटिवेशन. काय त्यांच्या पलीकडे प्रेरणा कोणाकडनं घेणार असून. आणि वेळ तुम्हाला खरं सांगतो म्हणजे आहे, काढावा लागतो त्याच्यामध्ये. म्हणजे माझ्या कुठला तरी एका पोस्टमध्ये गमतीशीर वाक्य वापर होतं की प्रत्येक विजयी हास्यामागे काही भळबळणाऱ्या जखमा असतात. तसं आहे ते. तुम्ही किती घरनं शिवाय खाताय. आता मी तर रेस्क्यू कोऑर्डिनेटर आहे, रात्री 1:30-2ला फोन येतात, सर आम्ही इथे अडकलोय किंवा मदत करा किंवा काय व्हॉटेवर. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुम्हाला, जर तुम्ही सोशली स्वतःला एंगेज केलेले आहेत तर तुम्हाला सगळं सांभाळावं लागतं. सुदैवाने माझ्या फॅमिलीचा खूप चांगला सपोर्ट याच्यामध्ये आहे. माझे वडील मुंबईला ते ज्याला होते त्याला ते ट्रेकर होते, नाव ही इज रिटायर्ड, पण त्यांनी पुश केलं मला, ठीक आहे की तू थोडंसं काहीतरी वेगळं कर. म्हणजे आता बघतोयस किल्ले वगैरे सगळं, लिहायला लिहिणं वाढव तुझं अजून. तर रेस्क्यू कोऑर्डिनेशन ही म्हणजे आपण म्हणतो हे बघा, ते काही देणं आपण परत देऊ शकत नाही, जे सह्याद्रीने आपल्याला दिलंय त्याच्या ऋणातच राहता येतं आपल्याला. पण तुम्हाला कुठेतरी पेबॅक करायची संधी मिळते ती तुम्ही सोशल वर्कनी. मग काही जण दुर्ग संवर्धन करतात, काही जण काय कचरा सफाई करणं असेल किल्ल्यांवरचं, हे रेस्क्यू झालं किंवा व्हॉटेवर तुम्हाला तुमच्या बाजूने जे करता येईल सोशल ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. आता आमची प्रीती पटेल म्हणून मैत्रिणी, ती जॉय ऑफ गिव्हिंग म्हणून दरवर्षी एक उपक्रम राबवते की समजा काही वापरलेले कपडे, खेळणी आहेत, ते खूप रिमोट आदिवासी पाड्यांना जाऊन तिथे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. ते आता दर दिवाळीत आता आहे ते यावर्षी. तर ऑन दिस वे यू कॅन ट्राय टू गिव्ह समथिंग. मी पेबॅक जरा मोठा शब्द आहे त्यासाठी. तर सांगायचा मुद्दा असा आहे की वेळ तुम्हाला
खरंच मॅनेज करावा लागतो. आणि अनेकदा असंही होतं की अनेकदा घरालाही वेळ देता येत नाही आणि घराच्या जबाबदाऱ्यांमुळे या क्षेत्रालाही वेळ कमी देता येतो, पण बॅलन्स करावा लागतो. इच्छा तिथे मार्ग. हां बस, अजून काय? बाकी काही नाही. आज आपल्याला म्हणजे ओमकार बरोबर गप्पा मारून खरंच खूप मजा आली. ओमकार, धन्यवाद. म्हणजे तू वेळ काढून इकडे आलास, आमच्यासाठी वेळ काढला थोडा, त्याबद्दल टीम मार गप्पा कडून तुझे खूप खूप हार्दिक आभार. थँक्यू. आणि तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की आम्हाला कळवा. आणि हा पॉडकास्ट तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. टीम मार गप्पाकडून तुला एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू सो मच. धन्यवाद.